नागपूरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतींमध्ये कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चानं आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले। या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजयुमोच्या वतीनं नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतींचा घेराव घालण्यात आला। भाजप युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी संकुलांमध्ये जर अवैध कृत्ये सुरू असतील तर ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा मूळ उद्देश आबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही भाजयुमोकडून सांगण्यात आले। काय तुमचा आरोप आहे, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे, पुढची भूमिका काय? आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दयाशंकर तिवारी आणि माननीय पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सिम्बायोसिस कॉलेजच्या थोड्या अंतरावर सुरू असलेल्या बिअर शॉपीच्या नावाखाली एक बिअर बार आणि एक ज्या प्रकारे पब त्या ठिकाणी त्यांनी उघडलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय सभापतींना निवेदन दिलेलं आहे। ते प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते त्याचे जो ब्लॉक आहे तो जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांना दिला जातो। मेडिकल असो, फार्मसी असो, किराण्याची दुकान असो, फळभाज्यांची दुकान असो, पण सरासरी त्या ठिकाणी एक बिअर शॉपी बिअर बार त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि ते MMRDCच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या त्यांच्या काही विशेष प्रेमामुळे एक्साइज वाले आणि MMRDCचे अधिकारी यांच्यामुळे त्या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ बंद करण्यात यावं। तिथल्या युवकांनी, तिथल्या महिलांनी आमच्या समोर तक्रार केल्या की रात्री कॉलेजचे मुलं या ठिकाणी येतात आणि सरासरी दारूचं प्रमाण आणि मुलं मुली हे सगळ्याच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। म्हणून आमदार साहेबांकडे ते तक्रार आली, माननीय अध्यक्षांकडे तक्रार आली। त्याच्यानंतर सूचनेनुसार आम्ही आज सभापतींना भेटणार आहे। हे 6 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यांना वेळ दिली आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये की तुम्ही याच्यावर कारवाई करा, अन्यथा तिथले नागरिक आणि महिला घेऊन युवा मोर्चा आपल्या स्टाईलने ते बंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही माननीय सभापतींना सांगितलं। त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणी हटवण्यात यावं, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने आज माननीय सभापतींना केलेली आहे। गेल्या काही दिवसात युवा मोर्चा खूप जास्त ऍक्टिव्ह झालेला आहे। सत्ताधाऱ्यांचा पण स्पेस तुम्ही घेतलं, विरोधकांचा पण स्पेस तुम्ही घेताय, विरोधकांनी आंदोलन करायचं असतं। विरोधक नागपूर शहरात राहिलाच नाही साहेब। आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सत्तेचं सुख भोगायला आम्ही आलेले कार्यकर्ते नाही। सत्ता ही आमच्यासाठी कधीच हे सुखाचं साधन नव्हतं। आम्ही एसीच्या गाडीत फिरणारे कार्यकर्ते नाही। आमचा संघर्ष जीवन आमच्या अटलजी पासून तर देवेंद्रजी पासून आमच्या नेत्यांच्या सगळ्याचा संघर्ष राहिला। जिथे जिथे जनतेवर अन्याय होत असेल, जिथे जिथे भ्रष्ट अधिकारी काही पैसे घेऊन अगर खोट्या काही एनओसी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं आहे। देवेंद्रजींनी सांगितलं आम्हाला की जिथे अन्याय असेल, सत्ता कुणाची संघर्ष करणं हा आमचा स्वभाव आहे आणि याच्यात काही सत्ता आणि विरोधकाचे विषय नाही। विरोधक झोपलाच आहे। विरोधक कुठे आहे नागपूर शहरामध्ये? विरोधक कुठे आहे? विरोधक दिल्लीमध्ये नारे लावतो आहे की मोदी तेरे तुकडे होंगे माशे अल्लाह, भारत तेरे तुकडे होंगे माशे अल्लाह। काँग्रेस जनता पार्टीचा साथ देता येतो कारण की विरोधकांकडे काही ऑप्शनच राहिलेलं नाही आहे। आपण पाहिलं आहे दिल्लीमध्ये काय झालंय, नारे कोणते लागले त्या ठिकाणी। भविष्यातही अशी प्रश्न सत्तेत असूनही उचलणार, आक्रमक होणार, आंदोलन करणार। भविष्यातही हे प्रश्न उचलले जातील। ज्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे लोकांना त्रास होत असेल तर आम्ही ते प्रश्न उचलू, कारण की लोक अधिकाऱ्यांपर्यंत येत नाही, लोक जनप्रतिनिधीपर्यंत येतात, कार्यकर्त्यांपर्यंत येतात, आमदारापर्यंत येतात, मंत्र्यांपर्यंत येतात, कारण की अधिकारी ऐकून घेत नाही, कारण की ते झालं असते पहिले त्याचं सेटिंग, तर तो ऐकत नाही। म्हणून तो आमदारांकडे येतो, नगरसेवकांकडे येतो, पार्टीच्या अध्यक्षांकडे येतो। तर त्या भूमिका आमची आहे।
सेटिंग म्हणजे पैसे घेऊन बळ देतात का या अवैध धंद्यांना अधिकारी असं म्हणायचं का तुम्हाला? हे काही अधिकारी याच्यात आहेत, याच्यात काही जुमत नाही, यांचं काय असतं माहित नाही, पण सामान्य लोकांचे काम करत नाही. जेव्हापासून कृष्णाभाऊ खोपडे, शेषरावजी आणि शिवाजी ट्रस्टी झाल्या, तर तुम्हाला त्यांच्या माहितीसाठी सांगतो की नागपूर शहरातल्या 32,000 लोकांना आरएल डिमांड त्यांच्या तिन्ही ट्रस्टींनी दिल्या एनआयटीच्या. आतापर्यंत ते कधीच झालं नव्हतं, कारण की ते यांच्या करून घ्यावं लागलं. कारण की काम हे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे नेतेच करू शकते, हेच आमची भूमिका आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांची तक्रार येत असेल त्या तक्राराचं निवारण करणं आहे. काही सत्ता उत्तेचे सुख भोगणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही सगळं हेच करून आलेलो साहेब आहोत सर, आंदोलनातून चळवळीतून आलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत.